तीन भुवन में सारवीत राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो समस्त भावलिंगी मुनिराज भगवान की जय। तर कुंद कुंद बालकांवर मातापितांचे इतके सुंदर संस्कार होते, त्याच्या निमित्तात उपजतच त्यांच्यामध्ये वैराग्य होतं, एक धर्माच्या प्रती ओढ होती। त्यामुळं जेव्हा फलित कधी झालं ते असं त्या मुनींचा उपदेश मिळाला आणि त्या परिणामांना अंकुर फुटला आणि मग ते परिणाम असे त्यांचे उज्ज्वल बनले की आता ते दीक्षा घ्यायला तयार झालेत। मग आपल्याला म्हणजे जे जे काही ह्याच्यात पात्र आहेत त्या सगळ्या पात्रांमध्ये आपण स्वतःला ठेवून आपल्यावर संस्कार करायचे आहेत, मातेच्या प्रमाणे, पिताच्या प्रमाणे, इवन त्या कुंद बालकांप्रमाणे। म्हणजे आपल्यावर पण तसे वेळ येणार आहे, तसं त्यावेळेस उदय तसे येणार, तर तशी आपल्याला परिणती व्हायला पाहिजे। म्हणजे मोहाचे तर संस्कार खूप आहेत, पण निर्मोहाचे संस्कार केले नाही आहेत। वैराग्याचे संस्कार किती आहेत आपल्यावर, किती भवामध्ये घेतलेत आपण, दीक्षा घेतली आहे, साधना केली आहे, असे अनंत भवभोगामध्ये गेलेत। त्यामुळे हे संस्कार फार कमी आहेत। म्हणून वारंवार उलटं तेवढं जेवढं आपण ऐकतोय तेवढं आपल्यावर ते दृढता येते परिणामामध्ये। म्हणून एकदा ऐकलेलं असलं, वाचलेलं असलं तरी चरित्र पुन्हा वाचा म्हणून सांगतात का, पुराण वगैरे, त्यातून त्यांच्या जीवनावरून आपल्याला बोध मिळतो, त्यांच्या वैराग्यावरून आपल्याला वैराग्याची प्रेरणा मिळते। म्हणून ते आपल्यावर संस्कार करण्यासाठी म्हणून ते वाचणं, ऐकणं मदतीचं होतं। तर काय चाललं होतं, माता म्हणाली की तेच की स्वाध्यायाचं नियम आहे म्हणून एक पान वाचणं, काय वाचलं त्याच्याबद्दल चिंतन काय नसतं। मग असं सांगून मोकळा, आमच्या लक्षात राहत नाही काय, असं सांगायचं नाही, उलटं चिंतन केलं तर राहतं लक्षात। आणि पकडून सांगायचं, मी आले तर मला पकडून सांगत जा काय वाचली, एक वाक्य सांगायचं, पण तेवढं सांगितलं ना आपल्यावर संस्कार होतात। काय काय जे वाचता ना वाचत जावा, पहिला वाचन महत्त्वाचं। आणि वाचल्यावर ते जे वाचलं त्यातलं एखाद्याशी चांगलं वाटलेलं वाक्य नसतं का काय त्याच्यामध्ये, वाटून घ्या, जाऊ दे, सगळी वाक्य चांगली आहेत, पण त्यातलं एक आपल्याला घेण्यासाठी, आपल्या चिंतनासाठी सांगा। सकाळी काय चांगलं वाक्य होतं जेव्हा आरशात शरीर बघतो त्यावेळेस ज्याला ते सुंदर वाटलं तर समजून घ्या पापाचा उदय आहे। किती जबरदस्त वाक्य होतं। आणि त्यानंतर मी आता जिथे यांची कॅसेट ऐकली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते रौद्र ध्यान झालं त्याच वेळी। म्हणजे कुठलं रौद्र ध्यान, आनंद मानला ना, परिग्रहाचा आनंद मानला, हे शरीर पण परिग्रह, मग त्याचा आनंद म्हणजे रौद्र ध्यान झालं। नुसतं छान दिसतंय वाटलं आपल्याला आरशात बघितल्यावर, तर म्हणून आरशात बघू नका, बघितलं तर आनंद मानू नका, मानलं तर बायकांनाच नसतंय आता, जमाना बदललाय, सगळी पुरुष पण आरशासमोरच असतात। मामा आरशात बघता की नाही म्हणलं, नाही का? होय, छान। आतल्या आरशात बघायचं, त्यात मी दिसावा आपल्याला, त्या ज्ञानाच्या आरशामध्ये। बाहेर बघावाचे भाव पण राहत नाहीत मग तसं कुंद बालकांनी स्वतःची साधना करण्यासाठी म्हणून पुरुषार्थ केलाय। दुसऱ्याला बघताना जीव बघा। आपण जेव्हा काय होय, बर, आपण पण लिहून ठेवायचं, ऐकलं का? असं आरशावर लिहून ठेवायचं की जो दिसतोय तो मी नाही, जो खातोय तो डायनिंग टेबलवर मी नाही। टीव्ही बघताना टीव्हीवरच लिहा म्हणते आम्हा, म्हणजे दिसूच नाही स्क्रीन आपल्याला वरची काय आहे ती, स्क्रीनवरच लिहायचं। पाहणारा मी नाही, ऐकणारा मी नाही, त्यात माझा आनंद गुण नाही, सगळ्याने मी, त्या सगळ्या बाहेरच्या जड परिग्रहाने मी रहित आहे।
तेच दिसायला पाहिजे, तेच की. म्हणून त्या पेटीवर धनाच्या तिथं पण लिहा म्हणले, ह्याच्यात माझा आनंद नाही आहे किंवा ह्याच्यानी मला सुखदुःख नाही. सगळे शब्दात राहिलेत तत्व, काय जीवनात काय नाही. म्हणून ती येणार. संस्कार तर करून ठेवायचे आहेत, उदय येणार. तर इथं सांगितलं की मातेनी म्हणलं, धर्मात सुख आहे कशावरनं म्हणतोयस? उगीच वाटतंय शब्दातून तुला, असं काय धर्मामध्ये सुख नाही मिळालं तर काय करशील? मामा, धर्मात सुख आहे का? खोटं सांगू नका, खरं सांगा. खरं कसं? कुठं सुखी आहे तुम्ही? तुम्ही सुखी आहे का? हो म्हणा की. विचार करते मामा. धर्म करणारा सुखीच असणार. बाहेरची शरीराची परिग्रहाची बघायची नाही आहे तिथं सुख आणि अनुकूलता. तर इथं ज्ञानाची परिणती सुखमय आहे ना, तर ते कुष्ठरोगी असताना सुद्धा श्रीपाल सुखी होते. त्यांना कसलं दुःख होतं? ती लग्न झालेली कोण, मैना सुंदरी, इतकं तिला कष्ट आयुष्यभर, तरी ती सुखी होती. सीता तिथं जंगलात होती तरी सुखी होती. सांगितलं ना, भलेही रामाचा वियोग होता, भलेही त्या रावणाच्या कैदेत होती, भलेही तिथं कोणी जवळ आसपास आपलं माणूस नव्हतं, तरी सुद्धा म्हणले, ते वाक्य वाचलं होतं आपण त्यात बहुतेक, सीतेच्या पुस्तकात आलं होतं ना काय, अनंतानुबंधी ज्यांनी दुःख नव्हतं तिला, हे सांगितलं त्यांनी. म्हणजेच काय, तेवढ्या प्रतीने सुख भोगत होती ती. मग तेवढंच करायचंय ना आपल्याला, पण आपल्याला काय करायचंय? म्हणून सगळं बाहेरचं चालू राहणार आहे संसार, त्याच्यामध्ये ही जाणीव सतत ठेवायला पाहिजे की मी सगळ्यापासून भिन्न आहे, जाणतोय, जीव आहे, बाकी सगळं मायापासून भिन्न आहे. मग ती माता म्हणतीये की धर्म केल्यावर सुखच मिळेल असं नाही, तर तू इंद्रिय सुख भोग, असं ती सांगत होती. आणि त्यावेळेस काय सांगितलं? सुख कशाला म्हणायचं? सगळ्या त्या परिभाषा सांगितल्या ना. स्वतंत्रतेचा भोग म्हणजे सुख आहे, इच्छेचा निरोध म्हणजे सुख आहे. सुख जे असतं ते परापासून भिन्न आणि स्वतःपासून अभिन्न असतं. जे होण्यायोग्य सहज होणं त्याला म्हणायचं सुख. हे सगळे वाक्य छान आहेत, असं वाक्य करून लिहायचे प्रज्वल आपल्यासाठी. म्हणजे आपल्याला वाचताना वगैरे चांगलं आहे, आपल्याला सावधानता येते. अकर्तृत्व म्हणजे सुख आहे, अभोक्तृत्व, निर्भयता, निशंकता, निश्चल्यता, हे सगळी सुखाची लक्षणं आहेत. निराकुलता, निर्दोषता, बरोबर. शाब्दिक ज्ञान भरपूर झालंय की, पण ते प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलं? किसी को हटाने जुटाने का भाव न होना ही सुख है. बालकांनी सांगितलं त्या, की मला कोणाला जोडायचं नाही आहे, कोणाला तोडायचं नाही आहे, ते भाव सुद्धा न येणं ह्याला तर सुख म्हणतात. किसी की याद न आना, विस्मरण का भय नहीं होना, इच्छा उत्पन्न नहीं होना ही परम सुख है. सगळ्या परिभाषा लिहायच्या प्रज्वल. काय त्यांनी घेतलेत ना सगळ्या, चांगलं वाटतात असं आपल्यासाठी. आपण एक एक सुखाची परिभाषा एक एक. किसी को हटाने जुटाने का भाव न होना ही सुख है, किसी की याद न आना ही सुख है, विस्मरण का भय नहीं होना ही सुख है. मला वाचलेलं लक्षात राहत नाही, हे भय पण नको आपल्याला. उलट होतंय किंवा वाचलंय मी काय आहे हे स्वतः रिकॉल करत राहावा, की येणार ते ज्ञानामध्ये, जात नसतं कुठं. इच्छा उत्पन्न न होना ही सुख आहे. आपल्याला इच्छा काय, 1 तारखेला घरी जायचंय, काय झाली इच्छा, इच्छाच दुःखाचं कारण आहे. कधी जायचंय हुबळीला, काउंटडाऊन करायला लागली बसून इथं. इच्छा झाली ना, कधी जायचंय 4 दिवस राहिले, 2 दिवस राहिले, असं इच्छा करत राहिलो ना, दुःख आहे. इथं राहून पण आनंद नाही आणि तिथं जाऊन मी आनंद नाही, मग असं होतं. म्हणून इच्छेला उत्पन्न न करणं, इच्छा उत्पन्न न होणं, त्याला म्हणलं सुख. जेवाय विषय पाहिजे त्याच्यासाठी. इच्छा कशी नाही उत्पन्न होणार, बोल. इच्छेला कसं जिंकायचं, कशी जिंकली जाणार?
इच्छा का होतीये? मी अपूर्ण आहे हे जाणतो म्हणून इच्छा होतीये. बाहेरून काहीतरी पाहिजे म्हणून इच्छा होतीये. मी स्वतःला परिपूर्ण पाहिलं, त्या गोष्टींनी मला सुख मिळणार नाहीये हे पाहिलं, तर इच्छा कशाला होणार? म्हणून सांगतायत इच्छेचं कारण शोधा आणि त्याचा नाश करा. तो होणार कुठं? बाहेर नाही तर स्वभावामध्ये. मग तो स्वभावच निरपेक्ष आहे, त्याला जाणलं असताना इच्छा सहज संपणार. काय इच्छा आहे मामा? काय इच्छा आहे? तथाच तू म्हणतो आम्ही सगळेजण. इच्छा काय आहे? इच्छा करू नका हे सांगतायत. इच्छा उत्पन्न न व्हायला पाहिजेत. आपल्याला साधे साधे इच्छा कशा असतात माहिती? त्या साध्या इच्छा सुद्धा दुःख देतात. काय? मुलांनी माझ्याशी गोड बोलावं, इच्छा आहे का नाही? आहे ना मामा? हो म्हणा. होय. आईने हो म्हणावं, पप्पानी हो म्हणावं. काय इच्छा? काय? मुलांनी राहायला यावं 4 दिवस. लगेच येत असते 4 दिवस येत नसते ते शिबिरात राहायला. आपलीच इच्छा अशी. आपण इच्छा उलट करायला तिथं की धर्म भरपूर मिळावं त्यांना. मग हे इच्छा सुख देणार का दुःख देणार? इच्छा नियमाने दुःखाचं कारण असतं. म्हणून सांगतायत इच्छा उत्पन्न होऊ देऊ नका. एवढी आपली शक्ती वाढवा. ती वाढणार कधी? स्वभावाच्या अवलंबनाने. म्हणून जिथं बाहेर दृष्टी जाणार तिथं इच्छा होणार. बाहेर दृष्टी नाही जाऊ द्यायची, आणि गेली तरी ती स्थिर राहावी ह्याचं भान असावं. नाहीतर प्रत्येकाकडे पाहिल्यावर इच्छा असते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा, वेगवेगळ्या स्टाईलच्या इच्छा असतात. जसं काय? तुला काही इच्छा नाही? निरपेक्ष असते सारखं, विशेष काही तेवढं इच्छा असत नाही माझ्याचं. हे करावं, करावं, बोलावं. बर, छान. आता आत्म्याला जाणल्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही, इच्छेचा नाश होणार नाही. म्हणून ते सांगतायत पहिल्यांदा जाणीव करा स्वभावाची, तर इच्छा पूर्ण होणार, नाहीतर नाही. असं बस तिथं त्यांच्याजवळ, म्हणजे मला तुला बघता येते. तिथं बस की समोर. काय सांगायला लागलेत? इच्छा उत्पन्न न होणं हे सुख आहे, आणि इच्छा होणं हे दुःखाचं कारण आहे. सहज क्षमा, मार्दव, आर्जव आदी 10 धर्म ही तो सुख है. त्यांना दिसतंय तू अशी तर बस की त्यांच्याजवळ. चालतंय चालतंय. 10 धर्म सुद्धा सुख आहेत मा. समता ही तो सुख है, सात भय न होना, इस मार्ग में शुभ भाव नहीं खटकते हैं, शुभ भाव के अभाव में होने वाले आत्मानंद को पाने में मन ललचाता है. म्हणजे जो खरा मार्गाला लागला, शुद्ध काय म्हटलं तुम्ही? आत्मानंद पाने के लिए मन ललचाता है. म्हणजे शुभ भावासाठी सुद्धा इच्छा नको तुमच्या. इच्छा का करायच्या नाहीत? ह्याचं चाललंय आमचं. इच्छा केलं तर त्याची पूर्ती नसती होत, आणि इच्छा पूर्ती झाल्यावर इच्छा नसती. म्हणजे पूर्ती ज्यावेळेस होती त्यावेळेस इच्छा नसते, इच्छा होती त्यावेळी पूर्ती नसते. जसं भूक लागली, सांग इच्छा काय? भोजन पाहिजे. भोजन मिळाल्यावर तुम्हाला भूक लागली 10 वाजता, भोजन मिळालं 10:30 वाजता, काय झालं? इच्छा आणि इच्छेचं फळ एका वेळीच नसतं. त्यावेळेस दुसरी इच्छा उत्पन्न झालेली असते जेवत असताना. बरोबर म्हण? काय इच्छा असती मावशी? जेवायला बसेपर्यंत जेवणाची इच्छा. जेवत असताना काय इच्छा? कधी होते, कधी जाऊन झोपतो, कधी फिरतो, बाहेर जातो, काहीतरी दुसऱ्या विचार बदलले म्हण थोडक्यात. इच्छा म्हणजे जे वर्तमान आहे त्याला पण भोगत नाही आपण. सगळं भूत आणि भावी ह्याच्याबद्दलच चाललेलं असतं. कशाबरोबर काय खायचं इच्छा. म्हणजे विचार. बरोबर. कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपण स्वतःपासून दूर जातो हे सांगायला. आणि 7 भय न होणं हे सुख आहे. कसं? बरोबर आहे ना. जिथं भय आहे तिथं दुःख आहे. मग कुठलंही भय असू दे ते नियमाने दुःख देणार. जसं मरण आलं तर, आकस्मिक काय झालं तर, हे दुःखाला कारण आहे ना. काय होणार नसतं तरी सुद्धा विचार हे केले तर त्या समयाला दुःख आहे.
स्वभावापासून दूर आहे तर भय आहे, आणि जो स्वभावात आला तो निर्भय आहे. हो ना. आनंद होने पर शुभ भाव स्वयं ही नहीं जन्मते है. काय म्हणलं? म्हणजे शुद्ध भाव झाल्यावर शुभ भाव नसतात तिथं, एका वेळेस एकच भाव आहेत. मग ज्या समयाला शुद्धोपयोग प्रगट झाला त्या समयाला शुभ भाव राहिले नाहीत. शुभ कशाला म्हणायचं, शुद्ध कशाला म्हणायचं? ध्यान म्हणजे शुद्ध ना, आणि शुभ म्हणजे क्रिया, म्हणजे दर्शन वगैरे. क्रिया पण नाही, भाव आहेत ते आपले. हा म्हणजे मग भगवंतांच्या दर्शनाचे भाव, त्यांच्या प्रति भक्ती, हे सगळे स्वाध्याय, चर्चा, हे सगळे शुभ भाव झाले. पूजेचे भाव, हे सगळे भाव झाले शुभ भाव. आणि स्वतःला शुद्ध जाणणं, अनुभव करणं, ते फिलिंग, त्याला म्हणायचं शुद्ध भाव. जोपर्यंत तुम्ही ध्यानाला बसलाय आणि म्हणताय की मी शुद्ध आहे, मी जीव आहे, हे शब्द सुद्धा शुभ भाव आहे. मग त्यातनं जे फील करतो त्याला म्हणायचं शुद्ध भाव. जसं मी स्त्री, तुम्ही काय केलं, म्हणावं लागलं का तुम्हाला मी स्त्री, मी मनुष्य? शब्द नाहीत, फिलिंग आहे ना ती. ते फिलिंग्स म्हणजे भाव त्यातले. मग तसं मी जीव आहे हे शब्द झाले. जोपर्यंत शब्दात आहे तोपर्यंत शुभ भावातच आहे. म्हणून लोकांना वाटेल की मी ध्यान केलं भरपूर, पण किती झालं? मग आम्ही त्यासाठी वाक्य वाचलं काय सकाळी आज, म्हणले तुम्ही जेवढं जास्त शुभ भावात राहाल त्यातनं 1 सेकंड तुम्हाला मिळेल शुद्ध भावाचा. तुम्ही जास्त काळ अशुभात घालवताय. शुभाला किती वेळ मिळाला हो? किती वेळ मंदिरात असतो? 24 तासामध्ये मंदिरात किती वेळ? लय 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 अर्धा तास, 1 तास, बास. त्यात तिथं जाऊन पण शुभ भाव किती? त्या शुभ भावातनं शुद्ध भावात जायला वेळ किती? पळापळी, इकडं दर्शन करणं, बघणं, चढवणं, ह्याच्यामध्येच अडकल्यावर शुद्ध भावाला. म्हणून सांगतायत किती कमी आहे वेळ तुमच्याजवळ शुद्ध भावासाठी. तुम्ही तिकडं उपयोगच लावत नाहीये. मग शुभासाठी वेळ देत नाहीये तर शुद्धासाठी वेळ कसा मिळणार? अशुभातून शुद्धात जाता येत नाही. म्हणून सांगतायत जिथं बाहेर भडकटणार तिथं भय आहे, आणि जिथं भय आहे तिथं दुःख आहे. जिथं आत आलो स्वभावामध्ये तिथं सुख आहे. आनंद होने पर शुभ भाव स्वयं ही जन्म नहीं जन्मते है. ज्या समयाला शुद्धोपयोग प्रगट झाला तिथं शुभ भाव राहत नाहीत. अज्ञानी इच्छा पूर्ति को ललचाता है और ज्ञानी इच्छा के निरोध में होने वाले आनंद को भी ललचाता नहीं है. काय मां? अज्ञानी आहे तो इच्छेची पूर्ती कशी होईल ह्याच्यासाठी धडपडतो. मला धन पाहिजे, मला सुख पाहिजे, मला बायको पाहिजे, नवरा पाहिजे, हे सगळं सामग्री पाहिजे, हे मिळवण्यासाठी धडपडतोय अज्ञानी जीव, त्या इच्छापूर्तीसाठी. आणि ज्ञानी इच्छा निरोधात उत्पन्न होणाऱ्या सुखासाठी सुद्धा ललचाता नाही है. त्याची सुद्धा त्याला धडपड नाही, त्याची सुद्धा त्याला आकुलता नाही आहे. सहज त्याने मिळाल तसं मिळेल. म्हणून शिखरजीला गेल्यावर काय असते हो धडपड सगळ्याची? काय? नाही थांबावं, लगेच खाली चढाले तुम्ही. वर गेल्यावर सगळे टोक कसे करायचे? पहिला चढेपर्यंत दुःख, काय कसं चढायचं, इतकाय असं तसं, शक्तीन कष्टन दुःखन भूकन सगळं चढेपर्यंत सगळ्या पापाची निर्जरा असते. त्यामुळं ते सगळं बाहेर पडतं तिथं. शरीर अर्धा मेल्यासारखं झालेलं असतं वर पोचेपर्यंत. आणि मग पोचल्यावर म्हणजे आम्ही जेव्हा जाणार होतो तेव्हा जातानाच लोकांनी घाबरवलं. 9 किलोमीटर चढायचं आहे, 9 किलोमीटर फिरायचं आहे, 9 किलोमीटर उतरायचं आहे. आम्ही तिथं अर्धे तिथंच गळालो होतो. मग ते दिवस रात्र आम्ही कष्ट केले की फिरा रे, चढा रे, पायाची शक्ती वाढवा रे. आणि मग चढताना निघालं की सगळं बाहेर तिथं. मग ते सांगितलं सगळ्यांनी, म्हणले पाप कुठं जायचं, चढताना सगळी पापाची निर्जरा करतच वर पोचणार आहे, त्याच्याशिवाय दर्शन होत नाही. म्हणजे तिथं जाऊन वर पोचल्यावर मग ते सगळं फिरायचं भय, म्हणजे किती सगळीकडे भय आहे प्रत्येक समयाला. आणि इच्छा परत बदलत राहतीये, वर कधी पोचायचं, वर गेलं की खाली कधी यायचं. म्हणजे जो जीव निर्विकल्पतेने यात्रा करेल, दर्शन. खाली येऊन काय करायचं असतं? झोपायचं असते. सगळ्यांना ते टायमिंग सांगायचं असतं, स्टेटस लावायचं असते. आम्ही एवढ्या लवकर गेलो, एवढ्या लवकर आलो. म्हणून त्यांनी एकाने काय सांगितलं माहिती का?
हा. एक मोटिवेशनल स्पीकर आहे, म्हणजे काय म्हणतात बाहेरचे लेक्चर देणारे माणूस आहेत. हा. ते म्हटले तुम्हाला आनंदी जगायचं आहे का आनंदी आहे हे दाखवायचं आहे, पहिला ते ठरवा म्हणले. काय मामा, तुम्ही आनंदी आहे का आनंदी आहे असं दाखवायचं आहे सगळ्यांना. आहे. ते म्हणले लाखो रुपये खर्च करणार आणि तुम्ही ट्रिपला जाणार फॉरेनला वगैरे, तिथं गेल्यावर फोटो काढणार म्हणले. पहिलं तर तेच करायचं असतं, बघायचा आनंद नाही, हां खायचा प्यायचा आनंद नाही, फोटो सेल्फी काय आपलं सगळं आणि स्टेटसला लोड करायचं. स्टेटस घातल्यावर ते कोण बघितलं हे बघायचं, आणि त्यात कोण पाहिजे ते नाही बघितलं असलं तर महादुःख होतंय म्हणले. हां सगळे पैसे पाण्यात. म्हणजे दाखवण्यात आनंद लोकांना, मी आनंदी आहे, हे आनंदी राहायचं नाही आहे म्हणले. सगळ्याचं तेच चालू आहे आपलं. म्हणून आनंदी राहायचं आहे, आनंदी आहे ह्याचा निर्णय करा पहिल्यांदा, दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं आहे आपल्याला. म्हणून तो ज्ञानी जीव आनंद, त्या अतिंद्रिय आनंदासाठी सुद्धा धडपड करत नाही, सहज त्याने आनंद भोगतो. आत्मानंद में सहज ही तृप्त होता है. जब बिना शुभ भाव के ही शुद्ध भाव मिलता है तो शुभ भाव कोई क्यों करेगा, अर्थात नहीं करेगा. कमजोरी में आने वाला भाव है शुभ भाव. शुभ भावासाठी पुरुषार्थ करायचं नाही आहे तुम्हाला, शुद्ध भावासाठी पुरुषार्थ करायचा आहे. म्हणजे काय, आपल्याला पुढे सुद्धा जायचे म्हणून शुभ करतोय आपण. हां म्हणजे मला मंदिरात जायचंय, पूजा करायचंय, विधान करायचंय, स्वाध्याय करायचंय, हे लक्ष नको. मला आत्म्याला जाणायचंय हे लक्ष ठेवा, तर हे सगळं मध्ये येणार आहे इंटरमिजिएट, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही आहे तुम्ही. म्हणजे मला भगवान कसे आहेत तसं जाणायचं आहे, तर मी भगवंतांच्या चरणी सहज जाणार आहे, त्यांच्याकडे पाहिल्यावर भक्ती सहज येणार आहे, आणि मग मी तसा आहे हे अनुभव करणार आपण. म्हणून अनुभवाचं जाणीव करायचं, सम्यक दर्शनाचं लक्ष ठेवायचं, तर शुभभाव सहज येतात. कमजोरी आहे शुभभाव म्हणजे, त्यामध्ये यावं लागतं, हे आपलं मजबुरी आहे. जब बिना शुभ भाव के ही शुद्ध भाव मिलता है तो शुभ भाव क्यों करेगा. म्हणजे करायला जाऊ नका, होणार आहेत ते, हे सांगायचं आहे. तुम्ही फक्त अशुभ भाव निरंतर करताय, त्यापासून मला शुद्ध भाव करायचे हे भाव ठेवा, मध्ये शुभ भावाचं इंटरमिजिएट येणारच. ब्रह्मचर्य अर्थात परिपूर्ण सुख, ब्रह्मचर्य अर्थात संवर निर्जरा, विशुद्धी का आनंद. अर्धवट झालंय का ते, म्हणून सांगतायत की त्याला, तो सांगतोय बालक मातेला की एकटं राहण्यामध्ये सुख आहे. संसारात पडलो तर मी घरात राहणार तर संसार करेन, संसारात अडकलो की 2 मध्ये अडकणार, म्हणजे दुःख होणार. काय करायचंय, 2 का 1 पद्मा. म्हणजे एकाचं 2 झालं की 2चे 4, 10, 12, मग त्याच्यामध्ये सगळा संसारच वाढत जातो, आणि मग आपलं सुख राहतं धाब्यावर. मग आपल्याला सुखाने कसं जगता येणार. म्हणून आता निर्णय करायचा, मला सुखी जगायचं आहे तर धर्मच करायचा आहे. उद्या पद्मा येतच नाही, उलट यायचं अशा वेळेस. म्हणजे आम्ही अम्मांकडे जायचो ना लहान असताना, आम्हा रोज संस्कार हे करायचे. हां म्हणजे काय, तेव्हा लहान असताना काय कळत होतं, असं जाऊन बसायचं, आम्हा गोष्ट सांगा म्हणायचं, गोष्ट सांगितलं की लय खुश. आम्हा एकच गोष्ट सांगणार, सिंहाच्या पायात काटा टोचला आणि पायात काटा काट्यात पाया, असं ती गोष्टीचं नाव असायचं. आम्ही रोज दरवेळेस गेल्यावर आम्हा सिंहाची गोष्ट सांगा असं म्हणायचं, जवळ बसायचं, आणि मग आम्हा सांगणार, त्याच्याबरोबर संस्कार करणार, धर्मच करणार, आत्म्याचा आनंद भोगणार, संसार करणार नाही, लग्न करणार नाही, असे भाव करा, सतत करणार संस्कार. ते तेव्हा काय त्यातलं शब्दातला भावच कळत नव्हता, काय नव्हता, पण जेवढं ते संस्कार परत जातात तेवढं शब्दाने तरी ॲटलिस्ट घाव होतो, आणि मग ते कधी ना कधी उदय येतो म्हणायचं. म्हणून तरी ॲटलिस्ट आपण पण संस्कार करायचे स्वतःवर. मी दीक्षा घेणार, मुनी होणार, म्हणा मामा, मी मुनी होणार की का नाही व्हायचं का, मी आनंद भोगणार, मला कोणामध्ये अडकायचं नाही, ऐकायचं नाही, अडकायचं नाही, कोणामध्ये मी अडकणार नाही, मी दुःखी जगणार नाही, मी सुखीच जगणार, मी मोक्षाला जाणार, मी मुनी दीक्षा घेणार, अतिंद्रिय आनंद भोगणार. सतत स्वतःवर संस्कार करायचे.
आणि थोडंसं त्या शब्दांना रिअलाइज करा बरं का, नुसतं शब्द नाही म्हणायचे आहेत. शब्द असे भो प्रभो मन वचन काय सगळं आपण म्हणून संपलेलं असतं, त्यातलं जरा बी भाव नसतो, भाव प्रतिक्रमण म्हणतो. म्हणजे ते टच होऊ दे ना आपल्याला, आणि जेवढं होणार तेवढं ते संस्कार उद्रेकित होतात. मग हे असे उद्रेकित झालेले कुंद कुंद बालक आपल्यासमोर बसलेत. आता त्यांची माता सांगते की दुसऱ्या स्टाईलनी समजवतीये मा, काय तू लग्न करून बघ कसली भारी वाटते तुला असं सांगायचं तिला. आता किती सुख आहे, आता तिला तिचा अनुभव सांगायचा, म्हणजे वेगळ्या प्रकाराने आमिष द्यायचा प्रयत्न. मामा लग्न केल्यावर सुख आहे का नाही, नाही म्हणू नका बरं का, हो पण म्हणू नका. लग्न केल्यावर सुख आहे का दुःख आहे. मग ती माता समजवती आहे कुंद कुंद बालकांना, म्हणली विवाहाची प्रसन्नताच वेगळी असती. म्हणली ऐका, विवाह करने पर सब लोग बधाई देते हैं. काय पाहिजे तुम्हाला, असल्या गोष्टीत आनंद आहे, क्षुल्लक तुच्छ आनंदात बडा आनंद उत्सव मनाते है. हे बघायचं असतं लोकांना बरं का, काय तुम्ही मजा केले, इतकं पैसा खर्च केला, इतकं काय ज्वेलरी आणि कपडे आणि काय खाणं पिणं कसल्यामध्ये अडकतं. एका दिवसाचं असतं बरं का ते, आणि किती 1 तास म्हणा, ते दुसऱ्या तासाला 4थ्या तासाला बघायला गेलं तर सगळ्याचे चेहरे पण उतरलेले असेल. ते खाल्लेलं सगळं काय खाद्य ठेवलेले असतं त्याला पण बास झालेलं असतं, नको आता असं. किती वेळ लग्नाचा आनंद हो. बड़ा उत्सव आनंद उत्सव मनाते है. दीक्षा लेने पर नाम धरते है. नावं ठेवते दीक्षा घेतल्यावर. म्हणजे 4 जण येऊन म्हणणार काय जमणार आहे का त्याला, कशाला घेतोय, नको असं म्हणणारे, म्हणजे नावं ठेवणारे जास्त असतील. घर में खाने को नहीं होगा. जिथं कुठं राहील तिथं खायला पण मिळायचं नाही. व्यापार पत्नी संतान माता पिता का पालन करने में पलायनवादी होगा. म्हणजे मी दीक्षा घेतली तर मी काय काय करेन हे सांगायला लागलेत. म्हणजे माता पित्यापासून तुटलो म्हणजे त्यांचं काय मला आता संगोपन करायची, त्यांच्याकडे बघायची गरज नाही म्हणून मी दीक्षा घेतली असं म्हणतील लोक. किंवा पत्नी संतान किंवा घरातलं सगळं जबाबदारी याच्यापासून पळायचंय म्हणून दीक्षा घेतली असं म्हणून नावं ठेवतील लोक. काय मामा कोणाचं झालं असं. वज्रकुमार मुनी नाही, सोमदत्त वज्रकुमारांचे पिता. मा कोण वज्रकुमार. मा वज्रकुमार मुनी कोण. प्रभावना अंगात प्रसिद्ध झालेले. मग त्याच्यामध्ये त्यांचे वडील होते सोमदत्त सेठ आणि ते होते अजैन. तर अजैन म्हणजे ब्राह्मण म्हटलं, ब्राह्मण म्हणजे पण त्यांनी ब्राह्मण नाही काढला अर्थ. ब्रह्माचं आचरण करणारे, ब्रह्मात राहणारे ते ब्राह्मण. आणि ते गेले होते बायकोचे डोहाळे पूर्ण करायला. आंबा पाहिजे होता तिला अवेळी. आणि ते एका माळ्याने सांगितलं त्या जंगलामध्ये मुनी आहेत आणि त्या मुनींचं काहीतरी महात्म्य आहे की सगळ्या झाडांना सगळी फळं आली आहेत, तिथं फुलं आली आहेत. मग ते शोधत शोधत आंब्याच्या झाडापर्यंत गेले, तिथंच मुनी बसले होते. आणि मग आंबे दिसले की खुश झाला, आंबे काढले सैनिकाकडे दिले. तेवढ्यात मुनींच्या प्रवचनातनं ऐकलं की हा सोमदत्त सहस्रार स्वर्गातून आलाय. आणि ते ऐकलं की शॉक झाला. हा म्हटला कोण कुठले मुनी, मी त्यांना कधी बघितलं नाही, हे माझं नाव कसं घ्यायला लागले. जिज्ञासा झाली. सैनिकांना पाठवलं, जाऊन मांडी घालून बसला. कुठं तुझ्यासारखं मुनींच्या समोर. आणि विचारला, म्हणलं तुम्ही माझं नाव कसं घेतलं. आणि मग तिथून सगळी स्टोरी सुरू झाली की बस असं वैराग्य झालं. कुठली बायको कुठलं पोरग गर्भ तिचं सगळं काय पालन पोषण आणि संसार सगळं विसरून गेला आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेतली, मुनी होऊन बसला. आणि तिला न्यूज कळाली गर्भवती पत्नीला की यांनी दीक्षा घेतली आहे. मग जोपर्यंत बालक पोटात होतं तोपर्यंत भाव बरं झालं, ह्यांनी चांगलं केलं, काय मोक्षमार्ग स्वीकारलाय किंवा आत्म्याचं कल्याण करतायत, किती चांगली गोष्ट झाली. आणि गर्भ जेव्हा उत्पत्ती झाली, काय म्हणायचं जन्म झाला बालकाचा, तर लगेच परिणाम बदलले. आणि म्हणली की मी एकटी कसं ह्याचं संगोपन करणार. बाळाला घेऊन जंगलात गेली. तिथं मुनी भावलिंगी संत ध्यानस्थ बसलेले आणि त्यांच्या समोर नेऊन बाळ ठेवली आणि म्हणली हे तुमचं पण बाळ आहे, माझं नाही आहे, मी एकटी याचं संगोपन करू शकत नाही, चला घरी. गपचूप. आता काय करायचं मामा.
काय करायचं अशा वेळी? अशा गोष्टी घडलेल्या आहेत. मग परत गेले का मुनी? भावलिंगी मुनिराज होते ते, डोळे उघडून पाहण्याचे भाव झाले नाही. जन्मजात बालक होतं त्यांचं स्वतःचं होतं पूर्वाश्रमीचं. पण अशी ते म्हटलं ना, मागं वाचलो आपण, इच्छा उत्पन्न न होणं ह्याला म्हणते जिंकणं. इच्छे आपल्याला असं डोळे दाबून बंद करून घेणं, मला नाही बघायचं नाही खायचं, ही गोष्ट वेगळी. आपण ते इच्छा उत्पन्न झालीये. काय केलं असं आवाज झाला आणि डोळे उघडले. हा, काय केलं मा? कोणाला म्हणून जाप करताना डोळे उघडले लगेच. म्हणजे तशी इच्छा न होणं ह्याला म्हणायचं खरं इंद्रिय निरोध झाला, इच्छा निरोध झाला. मग तिथं त्या मुनींना असे भाव पण नाही आले. आता तो रडतोय बालक, आता ते उठेच ना. किती ती बायको त्यांना म्हणवतीये की नाही तुम्ही चलाच, मी काय एकटं करणार नाही. आणि मग सगळं सांगून झालं तरी सुद्धा मुनी काय ध्यान सोडेनात. म्हणल्यावर तिला आला राग. ती म्हणली यायचं असेल तर त्या बाळाला घेऊन घरी या, मी इथंच सोडून जाणार आहे. जंगलात कोणीही नव्हतं. कोण होतं? फक्त ते मुनी आणि ते बालक. आणि ते बालक इतक्या जोरात रडायला लागलं की काय त्याचे चावत असेल, भूक लागली असेल, काय पण असेल, जन्मलेलं बालक म्हणल्यावर. पण त्या मातेला पाजर फुटला नाही, ती गेली होती निघून. आणि इथं मुनींना सुद्धा पाजर फुटला नाही. सांग दोघांच्यात काय डिफरन्स? हा, हे वीतरागी होते, ती रागी द्वेषी होती. दोघं पण त्या बालकाचं कडं दुर्लक्ष. सांग त्या बालकाचं पुण्य का पाप? सगळीकडनं व्ह्यू किती डिफरंट आहेत. त्या मातेनी सोडून गेलं ते सुद्धा त्या बालकासाठी खूप चांगलं झालं. आणि जे मुनी पिता मुनी होते त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, हे सुद्धा चांगलं झालं त्या बालकासाठी. विद्याधर निघाला होता, त्यांनी उचलून नेला आपल्या घरी सांभाळायला, तिथला राजा बनला. आणि तेच पुन्हा पुढं वज्रकुमार मुनी झाले. ह्यासाठी गोष्ट सांगितली. बागेत ते होतं म्हणताना कसं राहील. हा, म्हणजे ह्यांनी सांगितलं ना की ते पालन पोषण करण्यापासून दूर जाण्यासाठी दीक्षा घेतली आहे. असं त्या बायकोनी आळ घातला नवऱ्यावर की तुम्हाला याची जबाबदारी सोडायची होती, म्हणून तुम्ही जाऊन सगळं सोडून दीक्षा घेतली आहे. मग त्यांनी घेऊन जायचं होतं का नाही? असं सोडायचं असतं का बाळाला? हा, काय तर ती गेली, ती अविवेकी होती. ह्यांनी तर शाण्यासारखं घेऊन जाऊ नये. घेऊन जाऊन सांगावं घरी नेऊन की राहू दे आता, नसतं मी परत येत नसतो, तुझं तू सांभाळ. काय तर सांगायला पाहिजे का नाही? नाही तर कोणाला तरी श्रावकाला बोलवून आणून त्यांना तिला द्यावं नेऊन बाळाला, असं तर सांगायचं होतं. काहीच नाही. पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते चुकीचंच आहे. म्हणूनच सांगायचंय, जेवढी त्या मुनींची स्थिरता होती ना, त्याच्या निमित्तात ते स्वतः च्युत झाले नाहीत आणि तेवढंच त्याचं भवितव्य चांगलं घडलं. म्हणजे पुण्याचा उदय उलट. जर त्याच्याकडं त्याच्याप्रती जरा जरी भाव त्यांचे विचलित झाले असते, ह्याला नेऊन द्यावं, तर ते स्वतः मुनित्वातनं भ्रष्ट झाले असते. त्यांच्या पापाचा उदय त्या बाळाला सुद्धा भोगावा लागला असता. म्हणजे त्या बाळाचा पण पापाचा उदय. म्हणून जे होतंय ना खूप चांगलं होतंय. फक्त सांगितलेलं ना की ते महाराजींना सांगितलेलं त्या लेडीला की तुम्ही तुमचं काम करा आणि मग म्हणजे तुम्ही पहिला कर्तव्य करा तुमचं. मग हे बायस नाही होत. कोणाला कोण सांगितलं? तुम्ही सांगत नव्हता का महाराजींनी सांगितलेलं? हा हा हा, म्हणजे तुम्ही मुनींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघ ना. मुनींनी स्वतःचं मुनित्व सोडून त्याला सांभाळणं किती बरोबर होतं. ते अजून मुनी झाले नसते तर ऑब्व्हियसली त्यांची जबाबदारी होती. पण आज मुनी झाल्यावर सगळ्याचा मोह सुटलाय तरच ते दीक्षा घेतलेत. पण ती घ्यायच्या आधीच ना, मग त्यांना माहित होतं ना होणार ते. मग कधी घ्यायची दीक्षा सांग मला? जाऊ दे. तसं नाही, म्हणजे जेव्हा पण वैराग्य होणार ना, तुमच्या मागे जबाबदारी असणारच आहे काय ना काय. आणि त्यातनं तुम्हाला वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली असं म्हणताच येणार नाही. मग तुम्ही सगळं सोडून पळून आला म्हणावं लागेल. म्हणजे असं कुठलाही वेळ नाही आहे आपल्या जीवनामध्ये की त्यावेळी आपण बाबा सगळं झालंय कृतकृत्य, चला आता दीक्षा घेऊ, अशी कधीच वेळ नसते कोणाच्या जीवनात. हां, अजून राहिलंय, पोरांचं लग्न राहिलंय, पोरं झाले तर त्यांना पुन्हा होणार आहे, त्या मुलांचं शिक्षण, त्या मुलांचं सगळं संगोपन, मग मी सोडून कसं चालेल? हां, असं म्हणलं तर दीक्षा घ्यायला चान्सच नाही. ज्या समयाला वैराग्य झालं ना त्याच समयाला घाव घाला म्हणते उलटा अम्मा. पुढं नंतर भाव होत नसतात. काय मावशी? हां, नाही ते राहत नाही तो वैराग्याचे भाव, परत मोह वाढत जातो प्रज्वल. ज्या समयाला झालं ना त्याच समयाला शक्ती वाढवायची आपली
आणि तिथं करायचा पुरुषार्थ तर नियमाने भलं होणार आहे, काय वाईट होत नसतं. वाटतं तिथं आपल्याला की त्या मुलाला किती अन्याय झाला सगळ्यांचा. भावना ह्या काळात तरी शक्य नाही. सगळं शक्य आहे, का अशक्य आहे, काय अशक्य आहे. क्वचित जाऊ देत कोणाचं तर क्वचित. तुला होतं का नाही मला सांग. सांगितलंच की हं? वीज गेल्याने हं. बाळ टाकते लावून लपते. हं. जर मी लपले नसते तर मग ते हां, जीवनधर कुमारांचा जन्म झाला कुठं स्मशानभूमीमध्ये. हां. आणि ती इथं तिच्याजवळ बाळ राहिलं असतं तर त्या बाळाला पण धोका होता, तिला पण धोका होता. ती बाळ सोडलं तिथं स्मशानामध्ये आणि जाऊन लपून राहिली. आणि तिथं सेठजी आले ना, सेठजी आले आणि जीवनधर आणि जीव असं तिने आशीर्वाद दिला मागून. आणि त्या सेठजीनं तेवढंच ऐकवलं, जीव शब्द त्यांनी नाव ठेवलं त्याचं जीवनधर. आणि ते घेऊन गेले आणि तिथं वाढला तो त्यांच्याकडं. म्हणजे भलं झालं का नाही झालं. प्रॅक्टिकली मला पटत नाही म्हणलं लगेच. धर्मामध्ये सगळे उपाय जे सांगणार ते तुम्हाला उपाय आहेत संसारातले. त्याच्याने आपण शिकायचं. आपल्या जवळ राहून त्यांचं कल्याण होणार आहे किंवा आपल्यापासून दूर जाऊन त्यांचं कल्याण होणार आहे कुठंच व्याप्ती नाही आहे. म्हणजे असं शक्य नाही आहे. भिकाऱ्याची पोरं असतात माहीत आहे, जगतात का मरतात, त्यांचं लक्ष पण नसते. आता परवा म्हणले ना, ते मागं बांधकाम चाललं होतं तिथं, ते बिगारी होते त्यांची, एवढी छोटं पोरगं होतं ते. आणि त्या रस्त्यावर त्यांनी ते एक काय म्हणायचं सिमेंटचं पोतं टाकून त्याच्यावर त्याला टाकलं होतं. इतके डास होते तिथं. हे बसलेले आमची माणसं सगळे असे करतेत असे सगळे हलवत बसलेत आपलं डासांना उडवायला. ते बाळ सांग, आणि ते अर्ध कपड्यावरच असते. आणि तसल्यामध्ये त्याचं जीवन सांगते. आई वडील दयावान आहेत का निर्दयी आहेत, ते त्यांचे काम करायला तिकडं त्या बांधकामावर, आणि हे बाळ रस्त्यावर. म्हणजे असं नाही आहे की त्याच्याकडं पाहिलं, त्याचं सांभाळ केला तरच त्याची दया केली. उत्पादन असेल तसं होत असतं. हां, त्याच्या अनुसारच घडणार आहे जे घडणार आहे ते. आपण आपल्याला वाटते की मी त्याला सांभाळलं, त्याच्याकडं बघितलं, त्याला प्रेम केलं, त्याला मोठं केलं. काय करू शकत नाही. त्याचं पुण्य असेल ना तेवढं त्याला मिळणारच. नसेल तर तुम्ही काय केलं तरी मिळणार नाही. काय झालं सांग कुंदांचं, चांगलं झालं का वाईट झालं. झालेल्यांचं सगळं म्हणणार आपण. हां, त्यांच्याबरोबर व्हायचं होतं म्हणून झालं, माझ्याबरोबर थोडी होणार आहे लगेच. म्हणजे ह्याला म्हणायचं मोह. सगळ्यांच्या बाबतीत थोडी होत असते असं लगेच. हां. वस्तू व्यवस्था जाणली म्हणजे मग काय कुणाला जरा होत नाही, बघून पण होत नाही. आणि त्याच्याप्रमाणे होते त्याचं स्वीकारायला पाहिजे फक्त. जरा शांत राहणार बघतोय, नाही तर मग आकलता त्याचं कोण बघणार आहे, त्याचं कोण हे करणार आहे. असं असतं काय, तसं असतं काय. दीक्षा घेतल्यावर तर त्यांचं चांगलं होणार होतं का. मग कोण होतं त्यांच्याकडे बघायला दीक्षा घेतल्यावर. म्हणजे कुठलाही जीव असू दे, दीक्षा घेतल्यावर त्यांचं कोण बघणार आहे. तुम्हाला वाटतं ते लहान बाळ आहे आणि असं सोडून गेल्यावर कोण बघणार होतं. दीक्षा घेतल्यावर कोण आहे सांगा. मागं माता पिता राहिले का, कोण समाज येऊन तुम्ही माझं आहे म्हणून धरणार आहेत. कोणाचीच नाही आहे दीक्षा घेतल्यावर तुम्ही. मग त्यांचं संगोपन कसं. म्हणजे खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही दीक्षा घेत असला तर ते वैराग्यच नाही. म्हणजे आपली दृष्टी सगळी पराधीनच राहिली. म्हणून सांगतायत कुठलंही जीव कुठल्याही अवस्थेत असू दे, कितीही लहान मोठा असू दे, त्याच्या पुण्यपापानुसार त्याला मिळणार आहे. स्वीकार करायला पाहिजे फक्त. आपल्याला जे मिळालं, सांग घरात तुम्ही तिघी बहिणी आहेत, तिघींना सगळं समान मिळतं का. का नाही मिळत. मग असं आता जरी समज काय ड्रेस आणले, काय खायला प्यायला आणलं, काय वस्तू आणल्या, तरी सुद्धा प्रत्येकाचे समान नसते. समान असलं तरी सुद्धा काय ना काय त्याच्यामध्ये तुमच्या पुण्यपापानुसार कमी जास्त पण असतं. म्हणून सांगतायत काय, कारण तुमचे कर्म भिन्न आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला उदय भोगावे लागणार. काय झालं, मातेने काय समजवलं. लग्नात मजा असती. बरोबर. मजा असती का सजा असती. पद्मा खोकला सुटला लगेच. लग्न म्हणजे दुःख आहे. मोक्ष काय मामा काय म्हणते,
सिद्धशिलेच्या वाटेवरती लग्न नसे हे विघ्न असे. असं वाटतं का आपल्याला? असं वाटायला पाहिजे, तर त्याच्यापासून दूर जाणार. मातेने समजवलं की दीक्षा लग्न केला तर सगळे वाह करतील, जवळ येतील, तुझा आनंदच आनंद भोगायला मिळेल. आणि दीक्षा घेतलास तर नावं ठेवणारे त्यापेक्षा डबल असतील. म्हणून तू काय कर, ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, ओ बेटा हट तजो. मग आता तो सांगतोय काय, आज सांगायचं का उद्या सांगू दे? त्याच्याकडून त्याची एवढी दृढता आहे की असल्या मोहाला बळी पडणारा नाही आहे तो. आपल्याला तुला छान ड्रेस आणून देतो म्हणलं की संपलं, लग्न करायला तयार लगेच. हां, म्हणजे काहीतरी सोडायला, काहीतरी घ्यायला लगेच तयार, आपण धर्मापासून दूर जायला तयार. म्हणून सांगताय तिथं त्याची इतकी दृढता आहे की त्यांनी एवढं छान उत्तर दिलंय की त्याच्यातून त्याचे खरे भाव प्रकट होतात. भरपूर मोठं आहे ते, उगीच मला गुंडाळायचं नाही आहे. मग असं छान त्याला पण आपण आनंद घेत वाचू की. थोडक्यात एक वाक्य वाचते पाहिजे तर, पण ते वाक्य पण मला विस्तार करायचा आहे. कुंद कुंद बालक म्हणाले, माँ मुझे तो लगता है कि विवाह की बधाई अर्थात अब्रह्म या ब्रह्मचर्य में पराजय की बधाई है. म्हणजे अब्रह्मामध्ये अडथळा येतो, सॉरी अब्रह्माची अनुमोदना आहे आणि ब्रह्मचर्यामध्ये अडथळा आहे. म्हणून ब्रह्मचर्याच्या पराजयाची बधाई देत आहेत लोक. विवाह की बधाई त्याच्यामध्ये मला आनंद नाही आहे किंवा कोणालाच नाही आहे, म्हणजे लोक दुःखाची बधाई देतात असं म्हणा, जाऊ देत. हां, सगळे मिळून दुःख करा असं म्हणून तुम्हाला असं डोक्यावर टाकतात, माहिती आहे. हां, सावधान म्हणतात ना, त्याच्या मागे तो भाव असतो, दुःखी व्हा असं म्हणायचं. आता उद्यापासनं अक्षता टाकताना काय म्हणायचं मामा? सावधान म्हणायचं नाही, सावधानच म्हणतात ना. तुम्ही कुठं काय म्हणता, ते म्हणतात पंडित सावधान, आणि मग तुम्ही टाकता नुसतं. का तुम्ही काय म्हणत असता? सगळेजण म्हणतात होय सावधान. म्हणजेच काय, तुम्हाला आता म्हणाले ना, म्हणून उद्यापासून असं म्हणा, जेव्हा करणार ना कोणाचं लग्न करायला जाऊ नका, मेन गेलं तर दुःखी वा असं म्हणून टाकायचं त्यांच्याकडे अक्षता, म्हणजे ते ऍटलिस्ट तिथं सावधान होतील. म्हणून त्यांनी सांगितलं की ती विवाहाची बधाई नसून ब्रह्मचर्याच्या पराजयाची बधाई आहे. ज्ञानी को कभी इस उत्सव में आनंद नहीं आता है, हाँ अज्ञानी बधाई में झूमता है. जो कोणी त्यात आनंद मानतो तो अज्ञानी आहे. आपण कोण? निर्णय करा आणि लवकर करा, नाहीतर सावधान होऊन जाईपर्यंत दुःख आपलं वाट बघत राहिलंय. त्याच्या आधी कल्याण करणं आवश्यक आहे. हो. जाणा स्वतःच्या सुख स्वभावाला जाणं. पहा, या 3 लोकांमध्ये या जीवाला दुःख देणारा कोणीही नाहीच. 3 लोकांमध्ये या जीवाला सुख देणारा कोणीही नाहीच. निर्णय करा. हा मी तर स्वाधीन सुखी आहे, निर्भय स्वरूप आहे. माझ्यामध्ये परतंत्रता नाहीच, पराधीनता नाहीच. निर्णय करा. हा जीव अनादि अनंत एकटाच आहे.
मैथून संज्ञा रहित आहे. विकारी भावांनी सर्वथा रहितच आहे. ब्रह्मस्वभावी आहे. एक रूप आहे. आहेच. विसर्जन.